आपण कामं तर कधीच थांबत नाही, पण लोकांचा एक असतो ना, कामं करून चांगली कामं करून देणं खूप गरजेचं आहे. पॉलिटिक्स आहे, मग खेळायलाच लागणार जे पण आहे समोरासमोर. बाकी फॅमिली आहे नंतर. मला माझी कामं करायची वॉर्डची, बाकी कोणाचा पण झेंडा येऊ, मला माझं काम करून घ्यायचं आहे लोकांसाठी. नवशक्ती यूट्यूब पेजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी आले आहे भायखळ्यामध्ये आणि अर्थात विषय आहे की डॅडींच्या कन्या योगिता गवळी आणि गीता गवळी ह्या दोघीही राजकारणामध्ये सक्रिय झालेल्या आहेत. याचा श्री गणेशा त्यांनी केलेला आहे नवरात्रीच्या घटस्थापनेपासून. आणि आज माझ्यासोबत आहेत गीताताईंसोबत आपण चर्चा करणार आहोत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासंदर्भात. गीताताई, खूप खूप स्वागत तुमचं. तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी नक्कीच सक्रिय आहात. तुमच्या माध्यमातून योगिताताई सुद्धा सक्रिय होणार आहात. काय सांगणार याबद्दल? हेच की बरं आहे घरचं, का की आमची सीट आहे तिथे 207ची आणि योगिता केपेबल आहे करायचं. ती माझ्या सर्व बघून मला तिने बघितलं, पप्पांना बघून की कसं असतो, कसं करायची लोकांची कामं आणि चांगला कॅन्डिडेट यायला पाहिजे लोकांसाठी पुढे की लोकांची कामं. आणि योगिता इज दॅट आणि योगिता करू शकते लोकांसाठी. तर आपल्याला लोकांचं पण चांगलंच बघायचं आहे आणि लोक पण तिच्यावर चांगल्याशी भरोसा करू. आणि आपले ऑलरेडी तिथे खूप कामं झालेली आहे ऑपोजिशन वॉर्डमध्ये आणि ते आपले पुढे करायचं. पण तुम्ही पहिल्यापासून या वॉर्डमध्ये काम करत आहात, सक्रिय आहात, सतत प्रत्येक सामाजिक राजकीय प्रत्येक गोष्टीमध्ये सुखदुःखामध्ये भायखळ्याच्या प्रत्येक नागरिकांसोबत असता तुम्ही. तर कोणत्या गोष्टींवरती आगामी पालिका निवडणूक तुम्ही जास्त फोकस ठेवणार आहात? बघा, आपल्याला मला तर 15 टर्म म्हणजे 3 टर्म झाली आहे. आपण कामं तर कधीच थांबत नाही, पण लोकांचा एक असतो ना, कामं करून चांगली कामं करून देणं खूप गरजेचं आहे. वरचे कामं लोक करतात आणि करत पण नाही, ते वेगळी गोष्ट. लोकांना समजतो कोण कामं करतो आणि कोण मनाचे पण चांगले. तो एक कनेक्शन पाहिजे लोकांचा आणि पॉलिटिशियनचा. तर योगदानी ते बघितलं आहे, पप्पांना पण बघितलं आहे. तर ते कामं तर अशी भरपूर आहे, म्हणजे कामं स्टॉप नाही होणार आहे. आणि आपले 207मध्ये पण पप्पांनी खूप सारे कामं केले आणि लोकांना भरोसा आहे की डॅडींची मुलगी काम करू शकते. तर त्याच्यावर आम्ही लढणार आहे. कोणत्या मेगा प्रोजेक्टवरती सध्या तुमची निवडणूक तुम्ही ठरवली आहे? कोणता प्रोजेक्ट तुम्ही हातात घेऊन की भायखळ्यासाठी हा मी प्रोजेक्ट येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार आहे? प्रोजेक्ट नाही. बघा, आम्ही भायखळ्यात राहिलो आहे. लोकांची एक काम नसतं, एक प्रोजेक्ट म्हणजे दॅट इज ओनली कामं. म्हणजे एक अचानक आला मदतीसाठी मेडिकल, मेडिकल इज मोर इम्पॉर्टंट. बाकी गटर मीटर पाणी हे बिल्डिंग रिपेअर ते सर्व होत असतो, पण मेडिकली कोणाला हेल्प भेटत नाही. आणि आपण ते मेडिकली पण भले गव्हर्मेंटच्या इथून हेल्प करून देतो लोकांना, तर ते खूप गरजेचं आहे. आणि वुमेन्स पॉवर वाढवायची गरज आहे की जो हाऊसवाईफ आहे ते खुद स्वतः सक्रिय होऊन स्वतः पण कमवू शकतात. तर ते सर्व आमच्या प्रोजेक्ट म्हणजे एक प्रोजेक्ट नाही, जसं येत राहणार ते आपल्याला कामं करायला पाहिजे. कोणाला मदतीला लागेल, कोणाला काय लागेल ते. आमचं ऑफिस हमेशा आमचं ऑफिस जवळच आहे, कधी पण लोक रात्री येऊ शकतात. भले आम्ही नाही तर आमचे कार्यकर्ते पण खूप सक्रिय आहे. तर एक फोनमध्ये आम्ही कामं पण रात्री करून घेतो. आणि अजून काय पाहिजे, बाकी मग सर्वांचे ऑफिसं कुठे आणि ते कुठे. तर हे प्लस पॉईंट आहे लोकांना की आम्ही जवळच आहे. असं सांगितलं जातं की तुमच्या माध्यमातून ताई सक्रिय होणार आहेत. तुमचं नेतृत्व, तुमच्या टिप्स, राजकीय टिप्स ह्या फार महत्त्वाच्या असतात. तुमच्या टिप्स तुम्ही त्यांना देणार आहात. आम्ही सगळ्यांनीच तुम्ही राजकारणात असताना या वॉर्डमध्ये फिरताना एक डॅशिंग व्यक्तिमत्व आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला नागरिकांनी पाहिलेलं आहे. काय सांगाल तुम्ही याविषयी? बघा, योगिताने ॲक्च्युली आत्ता इलेक्शन्स बघितले नाही आहेत. तिने ॲक्च्युली ती राहिली आहे, ती समजते. तिला टिप्स द्यायची नाही, म्हणजे जो एक्सपिरियन्स करतो ते फील होतो. असं बोलायला तर खूप काय, पण जो स्वतः राहून बघतो त्याला समजतो की कसं करायचं पुढे जाऊन, लोकांशी कसं वागायचं, लोकांबरोबर कसं मनापासून राहायचं, कशी लोकांपर्यंत कामं करायची, कसे कार्यकर्ते वाढवायचे, कसे कार्यकर्त्यांना एक ठेवायचं. ते एक टीम बनायला पाहिजे. तर त्याला स्ट्रॉंग पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे होतो माणूस. तुम्हाला आम्ही नेहमीच वॉर्डमध्ये फिरताना पाहिले, लोकांपर्यंत पोहोचताना पाहिलेलं आहे. तुमचा जनसंपर्क नेहमीच चांगला राहिलेला आहे. यावेळेस तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचं एक चॅलेंज असणार आहे वंदना गवळींचं. तर त्याला तुम्ही कसा शह देणार आहात? काकीचं काही चॅलेंज बिलकुल नाही. ते पॉलिटिकली भले वेगळे आहे, बाकी आम्ही फॅमिली आहे एक साथ.
तर बाकी मला नाही वाटत काय चॅलेंज असणार. इनफॅक्ट आमची जी हक्काची सीट आहे ती आम्ही लढवतो आहे. काकी भले शिवसेनेत गेली असेल पण ती ऑलरेडी सीट मला नाही वाटत काकीला भेटेल ती, कारण काका BJPची सीट आहे ती. मग बघू पुढे काय असं, त्याला तिकीट भेटणं ते पण फॉर शुअर नाही ना अजून. पुढे काय होतं बघूया, काय बोलतात ते. पॉलिटिक्स आहे, मग खेळायलाच लागणार जे पण आहे समोरासमोर. बाकी फॅमिली आहे नंतर असं. तुमच्या प्रचाराला, तुमच्या घटस्थापनेच्या कार्यक्रमाला तर आम्ही सचिन अहिर यांना पाहिलं. तुमच्या प्रचारात ते दिसतील का? प्रचारात कशाला, ते पॉलिटिकली वेगळे. ते आलेले दर्शनाला पप्पांना भेटले, ते पण फॅमिली मेंबर आहे. तर फॅमिली बाकी ते पॉलिटिकली त्यांचा करतात, आम्ही आमचा करतो. त्यात काय मदत भेटत नाही कोणाला. महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, येणारा दसरा मेळावा. 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, डॅडींशी खूप चांगले संबंध आहेत, तुम्ही जवळून पाहिलेले आहात. तुम्ही काय सांगाल या ठाकरे बंधू एकत्र येण्यावरती तुमचं मत काय? आता काय एवढं वर्ष सर्व तेच थांबलेले कधी होतं. आता सर्व एकत्र झाले म्हणून आता बरं आता तरी एकत्र होतात आहे. म्हणजे खूप टाईम झाला भावाला एकत्र आणायला. तर ते पॉलिटिकलीच झालं आहे वाटतो. आणि चांगलंच आहे, दोघं भाव एकसाथ होईल आणि लोकांचं म्हणजे बोलतात ना, पण त्यात मराठी लोकांचं चांगलं होईल आणि चांगला व्हायला पाहिजे. बाकी फक्त मतं वाटायला नाही पाहिजे आपली लोकांची की कोणतरी भलता निवडून येऊ, ते नाही व्हायला पाहिजे. बाकी भाव एकसाथ झाले, चांगली गोष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेवरती कुणाचा झेंडा पाहायला आवडेल? मला जे कामं माझं असं काय नाही, मला माझी कामं करायची वॉर्डची. बाकी कोणाचा पण झेंडा येऊ, मला माझं काम करून घ्यायचं आहे लोकांसाठी. असं माझं काही इच्छा नाही हाच यायला पाहिजे. माझी इच्छा आहे आमचे जे अखिल भारतीय सेनेचे जे लोक आहेत, जे लोकांपर्यंत वॉर्डपर्यंत कामं करू शकतात, आमच्या पार्टी लेवलमध्ये आम्ही करू शकतो तेच. आणि आम्हाला पुढे जाऊन आमचे फंड जे पण चांगल्या लोकांची भलं हो, त्यासाठी आम्ही ते जो पण येईल ते करून द्यायला पाहिजे. बस चांगला जे येईल चांगल्यापैकीच यायला पाहिजे. अजून कोण यायला पाहिजे ते माहीत नाही मला आता. खूप धन्यवाद. थँक्यू सर. आपण पाहिलात आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना घेऊन गीताताई कशा पद्धतीने सज्ज आहेत. आता नक्की मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होणार आहेत, या निवडणुकामध्ये कोणता रंग नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे, झेंडा नक्की कुणाचा असणार आहे हे आपण नक्कीच पाहणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा नवशक्ती यूट्यूब पेज आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.